स्वागतम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत आणि त्यातील उपघटक अभ्यासाला घेतला आहे व्यापार. तृतीयक आर्थिक क्रिया या प्रकरणातील उपघटक व्यापार. यासाठी तुम्हाला सुरुवातीला कृती करून पाहायची आहे. व्यापार या घटकाचा अभ्यास करताना तृतीयक आर्थिक क्रिया व्यापार. खालील अ, आ, ई या परिस्थिती विचारात घ्या व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथे 3 परिस्थिती दिलेल्या आहेत. त्याला नाव दिले अ, आ आणि ई या 3 परिस्थिती आहेत. त्या पाहायच्या, वाचायच्या आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहायची. अ परिस्थिती काय आहे पाहू. क आणि ख हे 2 देश आहेत. क हा देश 200 मजुरांना कामावर ठेवून 500 टन गव्हाचे उत्पादन करतो. म्हणजे 200 मजूर आणि 500 टन गहू उत्पादन क देशात होत आहे. ख देश 300 मजुरांना कामावर ठेवून 1000 टन गव्हाचे उत्पादन करतो आणि ख देशामध्ये मजूर जास्त आहेत, 300 मजूर, आणि गव्हाचं उत्पादनसुद्धा जास्त होत आहे. आणि क देशामध्ये 200 मजूर आणि 500 टन गव्हाचं उत्पादन होत आहे. उत्पादनातला आणि मजुरांच्यामधला फरक आहे. ही अपरिस्थिती आहे. आता आ परिस्थिती काय आहे दुसरी ती पाहूया. ग 300 किलोग्रॅम चहाचे उत्पादन घेतो. ग हा देश आहे, 300 किलोग्रॅम चहाचे उत्पादन घेतो आणि म 500 किलोग्रॅम कॉफीचे उत्पादन घेतो. ग हा देश कॉफीचे उत्पादन घेत नाही आणि म हा देश चहाचे उत्पादन घेत नाही. म्हणजे ग आणि म असे देश आहेत की ग मध्ये फक्त चहाचं उत्पादन होतं आणि म देशामध्ये फक्त कॉफीचं उत्पादन होतं. आता तिसरी ई परिस्थिती पाहू. च या देशात जल अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्रात कौशल्य आहे. म्हणजे च या देशामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये इंजिनिअरिंग, अतिशय आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीच्या क्षेत्रामधलं कौशल्य. तर छ देशाची परिस्थिती काय आहे. या देशाचे मेट्रो निर्मितीमध्ये कौशल्य आहे. मेट्रो, रेल्वे त्या संदर्भामध्ये कौशल्य आहे. आता यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं पाहूया. प्रश्न काय आहे ते समजून घेऊ आधी. पहिला प्रश्न, सारख्या परिस्थितीत क आणि ख या 2 देशांदरम्यान व्यापार होईल का? दुसरा प्रश्न, आ सारख्या परिस्थितीत ग आणि म या 2 देशांदरम्यान व्यापार होईल का? 3, जर असारख्या परिस्थितीत क आणि ख या 2 देशांदरम्यान व्यापार होत असेल तर 2 देशांच्या अर्थव्यवस्थेबद्दल तुम्हास काय लक्षात येते? आणखी प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, जर आ सारख्या परिस्थितीत ग आणि म या 2 देशांदरम्यान व्यापार होत असेल तर 2 देशातील हवामानाबद्दल काय सांगता येईल? 5वा प्रश्न, जर ई सारख्या परिस्थितीत 2 देशांदरम्यान व्यापार होत असेल तर ते तुम्हास देशांच्या मानवी साधनसंपत्तीबद्दल काय सूचित करते? 6, 2 देशांमधील व्यापारावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी तयार करा. आता 3 परिस्थिती आहेत आणि 6 प्रश्न आहेत. आता आपण त्याची उत्तरं काय होतील ते पाहूया. क्रमांक 1, असारख्या परिस्थितीत क आणि ख या 2 देशांदरम्यान व्यापार होईल का? उत्तर, दोन्ही देशात गव्हाचे उत्पादन होते. म्हणजे मध्ये पण परिस्थिती आपण पाहिली की क आणि ख 2 देश हे दोन्ही ठिकाणी गव्हाचं उत्पादन होत आहे. याचा अर्थ दोन्ही देशात गव्हाची उपलब्धता असल्यामुळे मागणी आणि पुरवठा यात तफावत असण्याची शक्यता फार कमी आहे. दोन्ही ठिकाणी उत्पादन होत आहे आणि मागणी आणि पुरवठा यामध्ये फरक नसेल, साधारणपणे तफावत नसेल. त्यामुळे क आणि ख या 2 देशांदरम्यान व्यापार होण्याची शक्यताही कमी आहे. कारण दोन्ही ठिकाणी गव्हाचं उत्पादन होत आहे आणि साधारणपणे मागणी पुरवठाही यात समतोल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापार होणार नाही. दोन्ही देशामध्ये गव्हाचं उत्पादन होत आहे.
म्हणजे जर दोन देशामध्ये समान उत्पादन होत असेल तर व्यापार होण्याची शक्यता कमी आहे, हे आपल्याला यावरून लक्षात येतं. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. आ सारख्या परिस्थितीत, आता दुसरी आ परिस्थिती दिलेली होती की दोन्ही देशात वेगळं वेगळं उत्पादन होत आहे. ग आणि म या दोन देशांदरम्यान व्यापार होईल का? आता त्याचं उत्तर पाहू. ग देशात चहाचे उत्पादन आणि म देशात कॉफीचे उत्पादन होते, ही आ परिस्थिती आहे. थोडक्यात दोन्ही देशातील उत्पादन वेगळे असून स्थानिक उत्पादन आणि स्थानिक मागणी यात तफावत आहे. म्हणजे उत्पादन आणि त्याला असणारी मागणी यामध्ये फरक आहे. म्हणून ग आणि म या दोन देशांदरम्यान व्यापार होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. कारण काय, ग मध्ये चहाचं उत्पादन होतं, कॉफीचं होत नाही. म देशामध्ये कॉफीचं उत्पादन होतं, चहाचं होत नाही. त्यामुळे एकमेकांना एकमेकांच्या वस्तूंची गरज आहे. त्यामुळे इथे व्यापार होण्याची शक्यता खूप मोठी आहे. तिसरा प्रश्न पाहूया. जर असारख्या परिस्थितीत क आणि ख या दोन देशांदरम्यान व्यापार होत असेल तर दोन देशांच्या अर्थव्यवस्थेबद्दल तुम्हाला काय लक्षात येईल? आता क आणि ख दोन्ही पण देश गहू उत्पादन करत आहेत आणि जर त्यांच्यात व्यापार झालाच तर तो का होतोय, कसा होतोय, हे तुम्हाला काय लक्षात येते ते पाहूया. उत्तर. दोन्ही देशात गहू या पिकाचे उत्पादन होत असूनही जर क आणि ख या दोन देशात व्यापार होणार असेल तर याचा अर्थ कुठल्या तरी एका देशाची लोकसंख्या जास्त असून लोकांची स्थानिक अन्नाची गरज भागवण्यासाठी दोन्ही देशात गव्हाचे उत्पादन होत असूनही गव्हाचा वापर होईल. म्हणजे एखाद्या देशात जर लोकसंख्या जास्त असेल तर त्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज भागवायला गहू आयातच करावा लागेल, म्हणून त्यांच्यामध्ये हा व्यापार होत असेल. याचा अर्थ एक देश गव्हाच्या उत्पादनात अग्रेसर असून तो देश विकसित आहे. म्हणजे जो जास्त अग्रेसर आहे देश तो विकसित देश असणार. तिथे उत्पादन त्या देशामध्ये पुरतंय आणि उरतंय म्हणून ते दुसऱ्या देशाला विकतात. तर दुसरा देश लोकसंख्या जास्त असल्यामुळे विकसनशील देश असून अन्नाची गरज भागवण्यासाठी त्याला दुसऱ्या देशातून गव्हाची आयात करावी लागते. आणि मग विकसनशील देश आहे, लोकसंख्या जास्त आहे, जेवढा गहू देशात पिकवला जातो गरज भागत नाही म्हणून दुसऱ्या देशातून ते आयात करतात. म्हणजे अर्थव्यवस्था दोन्ही ठिकाणची वेगळी आहे. एक विकसित आणि एक अविकसित असेल तर यांच्यामध्ये व्यापार होईल. पुढचा चौथा प्रश्न आहे. जर आ सारख्या परिस्थितीत ग आणि म या दोन देशांदरम्यान व्यापार होत असेल तर दोन देशांमधील हवामानाबद्दल काय सांगता येईल? आता ग आणि म चहा कॉफीचं उत्पादन करतायत आणि व्यापार होत असेल तर हवामानाची माहिती द्यायची तिथे काय आहे. उत्तर. ग आणि म या दोन्ही देशात चहा आणि कॉफी या मळ्याच्या पिकांची शेती केली जाते. आता चहा कॉफीचे मळे असतात, तुम्हाला माहिती आहे, डोंगराच्या उतारावर शेती केली जाते. याचा अर्थ हे दोन्ही देश विषुववृत्तीय किंवा उष्णकटिबंधीय हवामानाचे देश आहेत. हे दोन्ही ठिकाणचं हवामान सारखं आहे, विषुववृत्तीय किंवा उष्णकटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात चहा आणि कॉफीचं उत्पादन होतं. प्रश्न क्रमांक 5. जर ई सारख्या परिस्थितीत दोन देशांदरम्यान व्यापार होत असेल तर ते तुम्हास त्या देशाच्या मानवी साधन संपत्तीबद्दल काय सूचित करते? आता बा जल अभियांत्रिकी, कृषी क्षेत्र आणि मेट्रो निर्मिती हे जर अशा दोन देशांच्या मध्ये जर व्यापार होत असेल तर मानवी साधन संपत्तीबद्दल काय माहिती मिळते किंवा काय सूचित होत आहे त्यातून? उत्तर. जल अभियांत्रिकी, कृषी क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तसेच मेट्रो निर्मिती हे सर्व व्यवसाय अतिशय उत्तम दर्जाच्या मनुष्यबळाचे निर्देशक आहेत, कारण इथे सगळे कुशल कामगार लागतात. याचा अर्थ या देशांचा आर्थिक विकास उत्तम असून तेथे शिक्षण, सामाजिक सुरक्षा, भांडवल गुंतवणूक या सर्व सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध असून उच्च दर्जाचे मनुष्यबळ या देशांमध्ये तयार होते आणि याचाच परिणाम म्हणून कुशल दर्जाच्या सेवा क्षेत्राची निर्मिती आणि व्यवसाय या देशात होताना दिसून येते. म्हणजे अभियांत्रिकी, कृषी क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ, मेट्रो निर्मिती इथे आहे, याचा अर्थ त्या लोकांना शिक्षण आहे, यांत्रिक तंत्रज्ञान, त्यांना सर्व सुविधा उपलब्ध आहेत, सामाजिक सुरक्षा, भांडवल गुंतवणूक सगळी मोठी आहे, म्हणूनच चांगलं सेवा क्षेत्र विकसित झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 6. दोन देशांमधील व्यापारावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी करा. आता दोन देशांच्या व्यापारावर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो ते आपण पाहूया. उत्तर. जगातील कोणताही देश स्वयंपूर्ण आणि परिपूर्ण नसून, म्हणजे कोणताच देश स्वयंपूर्ण नाही, प्रत्येक देशाला दुसऱ्या देशातून काहीतरी आयात करावंच लागतं. देशातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यापार करणे गरजेचे ठरते आणि म्हणूनच व्यापार गरजेचा आहे.
व्यापाराच्या माध्यमातून आपल्या प्रदेशात असलेल्या अतिरिक्त वस्तूंची निर्यात करणे. व्यापार करताना काय करायचं, आपल्याकडे जे जास्त वस्तू आहेत त्या निर्यात करायच्या आणि आपल्या प्रदेशात नसलेल्या वस्तूंची आयात करणे. आपल्याकडे जे नाही आहे ते आयात करायचं. त्याद्वारे स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणे आणि नसलेल्या वस्तूंची आयात करून लोकांच्या गरजा भागवणे हे व्यापाराचे मुख्य स्वरूप आहे. व्यापार का केला जातो, तर स्थानिक जे उत्पादन होतं आहे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून द्यायची आणि आपल्या देशात ज्या वस्तू निर्माण होत नाहीत त्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी दुसऱ्या देशातून आयात करायच्या, लोकांच्या गरजा भागवायच्या. यासाठी व्यापार केला जातो. व्यापार हा प्रामुख्याने वस्तू व सेवांची इच्छुक देवाणघेवाण असून दोन देशातील व्यापार हा विविध घटकांवर अवलंबून असतो. आणि व्यापार म्हणजे काय, वस्तू आणि सेवा दोन्हींची देवाणघेवाण होते, खरेदी विक्री होते आणि तो वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे. आता कोणते घटक ते पाहू. व्यापारावर प्रामुख्याने दोन देशामधील अंतर किती आहे, खूप दूरवरच्या देशात व्यापार कमी, जवळच्या देशांच्यात व्यापार जास्त. साधन संपत्तीचे वितरण कसे आहे दोन्ही देशात, उत्पादनातील तफावत, नंतर हवामान, लोकसंख्येचे वितरण म्हणजे लोकसंख्या कशी किती आहे, लोकसंख्येचे राहणीमान, आर्थिक व औद्योगिक विकासाचे स्वरूप, गुंतवणूक, वाहतुकीच्या सोयीसुविधा, शासकीय धोरण आणि राजकीय संबंध, दोन देशाचे राजकीय संबंध कसे आहेत, आंतरराष्ट्रीय धोरण, जकात व कर संबंधीचे धोरण, जागतिकीकरण, जागतिक ताणतणाव या घटकांचा प्रभाव पडतो. हे सगळे घटक आहेत तर ते व्यापारावर प्रभाव पाडतात. आता पाहूया आपण भौगोलिक स्पष्टीकरण या सर्व मुद्द्यांचं. व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण होय. वस्तू व सेवांची देवाणघेवाण पण ती ऐच्छिक असते, त्यांच्या इच्छेनुसार. आदिम समाजाकडून केला जाणारा वस्तू विनिमय हा व्यापाराचा प्रारंभिक प्रकार होता. जो सुरुवातीचा मानव, आदिम प्राचीन मनुष्य होता त्याच्यापासून तेव्हा काय करायचे, वस्तू विनिमय, एक वस्तू द्यायची दुसरी वस्तू घ्यायची, त्याला वस्तू विनिमय म्हणतात. तो व्यापाराचा सुरुवातीचा प्रकार. त्यात फक्त वस्तूंची देवाणघेवाण होत होती. आज वस्तू आणि सेवांचाही व्यापार होतो. सेवा पण आज विकल्या जातात. द्विराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय व्यापार हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख प्रकार आहेत. द्विराष्ट्रीय म्हणजे दोन राष्ट्रांच्या मध्ये, बहुराष्ट्रीय म्हणजे अनेक राष्ट्रांच्या मध्ये व्यापार. व्यापार हा आंतरदेशी होऊ शकतो, म्हणजे देशातल्या देशातही होऊ शकतो. व्यापारावर अनेक घटकांचा परिणाम होतो. व्यापारावर अनेक घटक परिणाम करत असतात, होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय व्यापार हा मानवी संसाधने आणि उत्पादनातील विशेषत्वाचा परिणाम आहे. मानवी संसाधने आणि विशेषत्वाचा परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. व्यापारातील भागीदारांना जर परस्पर फायदा होऊ शकत असेल तरच व्यापार होऊ शकतो. जर फायदा होत असेल एकमेकांच्यापासून तरच व्यापार होतो. तसेच जेव्हा दोन्ही देशांमध्ये उत्पादन घेण्यापेक्षा एकाच ठिकाणी उत्पादन करण्याचा तौलनिक फायदा लक्षात आल्यावर देखील दोन देशात व्यापार होऊ शकतो. म्हणजे व्यापार दोन देशात जर फायदेशीर असेल एकाच ठिकाणी उत्पादन घेऊन तरी होऊ शकतो. आता असा प्रश्न पडतो की ही तर सरळ सरळ अर्थशास्त्राची बाब आहे, मग खरं तर हे अर्थशास्त्र आहे, हे थोडंच भूगोल आहे. याची चर्चा भूगोलात कशाला असं वाटेल ना तुम्हाला, पण खरे तर या आर्थिक क्रियेचे मूळच भूगोलात आहे. म्हणजे ही आर्थिक क्रिया आहे व्यापाराची, त्याचं भूगोलात मूळ आहे. पुढील विवेचनात तुमच्या ते लक्षात येईल. आता पुढील माहितीवरून आपल्या लक्षात येईल की या व्यापाराचा भूगोलात अभ्यास कशाला करायचा. विविध भौगोलिक घटक खालीलप्रमाणे आहेत की जे व्यापारावर परिणाम करतात. नैसर्गिक संसाधनांच्या वितरणामधील फरक. नैसर्गिक संसाधने जी आहेत सर्व जगात समान नाही आहेत, वेगवेगळी आहेत. आत्तापर्यंत आपण अनेक संबोध भूगोलातून अभ्यासले आहेत. त्यातील नैसर्गिक प्रदेश हा संबोध स्पष्ट करतो की नैसर्गिक प्रदेश म्हणजे काय. हे प्रदेश एकमेकांपेक्षा भिन्न आहेत, एकमेकांपेक्षा भिन्न प्रदेश. साहजिकच या प्रदेशातील निसर्गाकडून उपलब्ध होणारी साधनसंपत्ती वेगवेगळी असणार. निसर्ग सगळीकडे भिन्न आहे. कुठे वाळवंट आहे तर कुठे खडकाळ जमीन आहे, कुठे पर्वत आहे, कुठे बर्फ आहे, कुठे पाणी आहे, कुठे कुठली कोणकोणत्या प्रकारची झाडी आहेत, जंगल संपत्ती, सगळी साधनसंपत्ती वेगवेगळी असणार आहे नैसर्गिक. म्हणजे जे एका प्रदेशात असेल ते दुसऱ्या ठिकाणी असेलच असे नाही. म्हणजे एका प्रदेशात जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी नसणार. याचा अर्थ असा की काही घटक एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असतील तर दुसऱ्या ठिकाणी त्याची कमतरता असू शकते. काही घटक एका ठिकाणी जास्त, काही ठिकाणी जंगल संपत्ती जास्त असेल तर काही ठिकाणी वाळवंट असू शकतं, कुठे पाणी असू शकतं.
ही नैसर्गिक संपत्ती सगळीकडे भिन्न भिन्न आहे. मृदा म्हणजे माती, जमीन, खनिजे, वने, भूमी, जल आणि मानवी संसाधने अशा सर्व संसाधनांचे वितरण असमान असते. मृदा संसाधन ज्या प्रदेशात विपुल व उच्च प्रतीचे असते तेथे कृषी संबंधी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. आता जिथे सुपीक जमीन असेल तिथे शेतीचा व्यवसाय चांगला चालतो. असे देश हे अन्नधान्य व इतर पिकांचे निर्यातदार बनू शकतात. मग त्या देशामध्ये शेतीतील उत्पादन जास्त होतं, मग ते त्याची निर्यात करू शकतात. या उलट ज्या देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जात नाही अशा देशात अन्नधान्य आयात करावी लागतात. आता अरब राष्ट्रांच्यामध्ये शेती होत नाही, मग तिथे आयात करतात. उदाहरणार्थ आखाती देश खनिज तेल निर्यात करतात कारण तिथे खनिज तेल भरपूर आहे. या देशात खनिज विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्या बदल्यात ते अन्नधान्य आयात करतात. खनिजे विकतात, खनिज तेल वगैरे विकतात आणि अन्नधान्य ते आयात करतात. नंतर दुसरा घटक आहे हवामान. हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर होत असतो. संबंधित हवामानानुसार वनस्पती आणि प्राण्यांची रचना असते. देशातील उत्पादनाचे प्रकार हे देखील हवामानावर अवलंबून असतात. त्याचं उदाहरण पाहू. वर्षातील बराच काळ हिमाच्छादन असलेले देश प्रामुख्याने मांस व लोकर उत्पादनाची निर्यात करतात कारण ते तिथे प्राणी आणि लोकर वगैरे मांस वगैरे मिळू शकतं. थंड हवामानामधला हा व्यवसाय. तर उष्णकटिबंधीय देश केळी, तांदूळ, कोको, चहा यांचे उत्पादन घेतात. ही उत्पादने निर्यात करतात. त्याचं उदाहरण पाहू. श्रीलंका हा चहा निर्यातक देश आहे. श्रीलंका हा चहा निर्यात करणारा प्रमुख देश आहे. स्वस्त मनुष्यबळ, पूरक हवामान, उताराची जमीन, पाण्याचा निचरा होणारी मृदा या भौगोलिक घटकांमुळे तेथे चहाचे मळे मोठ्या प्रमाणावर आहेत. श्रीलंका मोठा देश आहे, चहा निर्यात करणारा देश. येथील उत्पादन देशातील गरज भागवूनही मोठ्या प्रमाणावर उरते आणि देशातल्या लोकांची गरज भागून उत्पादन उरतं. हा चहा देशासाठी अतिरिक्त असतो म्हणजे जादा येतो. त्यांना ठेवून काय करायचं ते विकून टाकतात. युनायटेड किंगडम या देशात चहाचे मळे नाहीत, परंतु मागणी मात्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे श्रीलंका, भारत यांच्याकडून UK हा देश चहा विकत घेतो. मग UK काय करतो तर भारत, श्रीलंका इथे चहा निर्माण होतो, ते चहा ते विकत घेतात, तिथे निर्माण होत नाही. पुढचा घटक आहे लोकसंख्या. लोकसंख्येचे प्रमाण, वितरण व वैविध्य यामध्ये वेगवेगळ्या देशात फरक दिसून येतो. पहा, भारताची लोकसंख्या किती आहे, अमेरिकेची किती आहे, चीन, जपान वेगवेगळ्या राष्ट्रांची लोकसंख्या वेगवेगळी आहे, त्याचं वितरण वेगवेगळं आहे. त्यामुळे विविध उत्पादने देशनिहाय घेतली जातात व व्यापार होतो. मग आपल्या देशामध्ये जे उत्पादन नाही आहे ते दुसऱ्या देशातून आणलं जातं आणि लोकांच्या गरजा भागवल्या जातात. तसेच व्यापाराच्या प्रमाणावरही त्याचा परिणाम होतो. म्हणजे व्यापार किती जास्त राहील, कमी राहील याच्यावरही परिणाम होतो लोकसंख्येचा. आता भारताची लोकसंख्या बरीच आहे, त्याच्यामुळे गरजाही जास्त आहेत, त्यामुळे अनेक वस्तूंची आयात करावी लागते. दाट लोकवस्ती असलेल्या देशांना स्वतःच्या लोकसंख्येकरिता अन्नधान्य पुरवठ्याबाबत चिंता करावी लागते. लोकसंख्या जास्त असेल तर अन्नधान्यही जास्त लागेल. विविध वस्तू आणि सेवांची मागणी ही राहणीमानाच्या दर्जावर अवलंबून असते. राहणीमानाचा दर्जा उच्च असेल तर तशा प्रकारच्या वस्तूंची मागणी असते. कमी लोकसंख्या असणारे देश व्यापारावर जास्त अवलंबून असतात कारण कमी लोकसंख्येमुळे वस्तूंच्या उत्पादन कार्यात देखील कमी मनुष्यबळ गुंतलेले असते आणि लोकसंख्या कमी असेल तर काम करणारे लोकही कमी असतात, त्यामुळे उत्पादन कमी असतं, त्यामुळे त्यांना दुसऱ्या देशातून अनेक वस्तू आयात कराव्या लागतात. आशिया खंडातील भारतासह अनेक देशातील मनुष्यबळ हे आजच्या स्थितीत उत्तम माहिती तंत्रज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. आजच्या काळाचा विचार केला तर टेक्नॉलॉजीमध्ये आशिया खंडातले, भारतातले पण विशेषतः माहिती तंत्रज्ञ खूप अग्रेसर झालेले आहेत, प्रसिद्ध आहेत, जगभर ते काम करतात. या देशातील शिक्षण प्रणाली, गणिती ज्ञान, तंत्रज्ञान वापरायचे कौशल्य त्यामुळे हे साध्य झाले आहे. येथे भौगोलिक घटकांचा थेट परिणाम नसला तरीही एकाच भौगोलिक प्रदेशातील हे मनुष्यबळ आहे हे लक्षात घेण्याजोगे आहे. म्हणजे आशिया खंडातलं हे मनुष्यबळ आहे, शिक्षण प्रणाली, नवीन नवीन तंत्रज्ञान, गणिती ज्ञान, तंत्रज्ञान वापरायचं कौशल्य यामुळे हे शक्य झालेलं आहे. पुढचा घटक आहे संस्कृती. जगातील काही प्रदेश त्यांची उत्पादने, विशिष्ट कला आणि हस्तकला यासाठी ओळखले जातात. पहा, विशिष्ट प्रदेश विशिष्ट उत्पादनासाठी ओळखले जातात. त्यांचे जगभरात मूल्य अधिक असते, खूप किंमत असते त्यांची. उदाहरण पाहू. चिनी मातीची उत्पादने, चिनी मातीची भांडी म्हणतो ना आपण ती, इराणी गालिचे, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट,
भारतातील काश्मीरी शाल आणि रेशीम यांना जगभर मोठी मागणी आहे, त्यामुळे व्यापारास चालना मिळते. ही सांस्कृतिक धरोहर म्हणूया आपण. त्याचं मूल्यही जास्त असतं आणि जगभर अशा व्यापाराला चालना मिळते. पुढचा घटक आहे आर्थिक खर्च. हा उत्पादनातील मुख्य घटक आहे की खर्च किती येतो उत्पादन बनवायला, प्रोडक्शन करायला. काही उत्पादनांची देशात निर्मिती करण्यापेक्षा बाहेरून आयात करणे स्वस्त होत असल्यासही व्यापार सुरू होतो. काही वेळेला ती वस्तू देशात निर्माण करायला जादा खर्च येतो, त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये बाहेरून आणलेलं परवडतं. उदाहरणार्थ, एखाद्या देशात चहाच्या उत्पादनासाठी हवामान आणि प्राकृतिक रचना अनुकूल नसेल तर त्याला चहा उत्पादक देशांकडून चहा आयात करणे सोयीस्कर जाईल, कारण ते नैसर्गिक गोष्टी ते निर्माण करणं शक्य नाही आहे, कठीण आहे. मग एवढं कुटाणा करण्यापेक्षा ते काय करतात, तर सरळ चहा आयात करणं त्यांना परवडतं. आपल्या देशात कशाला उत्पादन करायचं त्याचं. पुढचा घटक आहे निपुणता म्हणजे कौशल्य. काही देशांमध्ये विशेष वस्तू निर्मिती व सेवा आहेत, विशेष कौशल्य असतं तिथे. उदाहरणार्थ, इस्रायलने कोरडवाहू शेती किंवा शेती अभियांत्रिकीमध्ये स्वतःला विकसित केले. त्यांनी कोरडवाहू शेतीमध्ये खूप पाऊस कमी असूनही तिथे चांगली शेती केलीच जाते. ते वेगळं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं आहे. ते आपल्या सेवा वाळवंटी भागात शेती करू इच्छिणाऱ्या देशांना निर्यात करतात आणि मग जिथे वाळवंटी भाग आहे तिथे ते आपल्या सेवा देतात. तसेच अशा काही विशेष वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय मागणी असते आणि त्यामुळे देशांच्या दरम्यान व्यापार होऊ शकतो. म्हणजे प्रत्येकाचं काहीतरी कौशल्य आहे, त्या कौशल्यामुळे सुद्धा व्यापाराला चालना मिळते. आता तुम्हाला कृती दिलेली आहे, सांगा पाहू. बुद्धिमत्ता, शारीरिक मेहनत या गोष्टींची आयात निर्यात होऊ शकते का? म्हणजे बुद्धीची आयात होऊ शकते का? आयात निर्यात, कष्टाची, शारीरिक मेहनतीची होत असल्यास काही उदाहरणाची वर्गात चर्चा करा. चला तर पाहूया याबाबत माहिती. बुद्धिमत्ता, शारीरिक मेहनत या गोष्टींची आयात निर्यात होऊ शकते का? होत असल्यास काही उदाहरणांची वर्गात चर्चा करा. उत्तर: बुद्धिमत्ता व शारीरिक मेहनत या गोष्टींची आयात निर्यात नक्कीच होऊ शकते. इतकेच नव्हे तर ती पूर्वी होत होती आणि आजही होत आहे आणि भविष्यातही होत राहील. पूर्वीच्या काळी विशेषतः वसाहतवादादरम्यान अनेक युरोपीय देशांनी मजुरांची आंतरराष्ट्रीय आयात निर्यात केली होती. जेव्हा औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवाद फोफावला त्यावेळेसपासून आयात निर्यात केलेली आहे मजुरांची. अर्थात तेव्हा ही आयात निर्यात कदाचित जुलमी आणि जोर जबरदस्तीची होती. मात्र आता मजूर एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात किंवा एका देशातून दुसऱ्या देशात रोजगाराच्या संधीसाठी इच्छेने जातात. अनेक लोक एका देशातून दुसऱ्या देशात नोकरीसाठी, कामधंद्यासाठी जातात. एका अर्थी ही शारीरिक मेहनत किंवा शारीरिक श्रमांची आयात निर्यात असते. म्हणजेच काय, तर शारीरिक श्रम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात काम करायला. ज्या प्रदेशात मुबलक खनिज संपत्ती आहे मात्र श्रमिकांचा तुटवडा आहे, असे देश मजुरांच्या या आयात निर्यातीला प्रोत्साहन देतात. म्हणजे एखाद्या देशामध्ये खनिज संपत्ती वगैरे भरपूर असते पण मनुष्यबळ नसतं, मग ते दुसऱ्या देशातून मनुष्यबळ घेऊ शकतात. अशाच प्रकारची आयात निर्यात कुशल मनुष्यबळाची होते, म्हणजे बुद्धीची, कुशल मनुष्यबळ. यालाच बुद्धिमत्तेची आयात निर्यात म्हणता येईल. की अमेरिकेमध्ये अनेक ज्यांना तंत्रज्ञान माहिती आहे गुगलमध्ये वगैरे, तर ते खूप लोक काम करतात. जागतिकीकरण आणि आधुनिकीकरणाच्या आजच्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळाला आणि उच्च तांत्रिक ज्ञान असणाऱ्या लोकांना रोजगाराच्या विविध संधी आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध होतात. भारतीय तंत्रज्ञान वगैरे लोकांना किंवा इंजिनियर लोकांना चांगली मागणी आहे परदेशात. म्हणूनच भारतातील अनेक उच्च शिक्षित कुशल मनुष्यबळ युरोप आणि अमेरिकेत स्थलांतरित होते. यालाच बुद्धिमत्तेची आयात निर्यात असेच म्हणता येईल. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे इतर अनेक उदाहरणे शोधावीत आणि त्या आधारे वर्गात चर्चा करावी. म्हणजे शारीरिक श्रम आणि बुद्धिमत्ता यांची सुद्धा आयात निर्यात होऊ शकते. पुढचा मुद्दा आहे शासकीय धोरणे. आंतरराष्ट्रीय व्यापार चालणे किंवा बंद होणे हे शासन धोरणावरही अवलंबून असते. सरकारचं धोरण कसं आहे त्यावर अवलंबून आहे. शासनाचे मुक्त व्यापार धोरण नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यापासून प्रतिबंधित करत नाही. म्हणजे सरकारचं धोरण असेल की अजिबात हस्तक्षेप करायचं नाही व्यापारात, मुक्त व्यापार धोरण म्हणतात, तेव्हा तर नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी विक्री करता येते. उदाहरणार्थ, दुसऱ्या देशांशी चांगले संबंध राखण्यासाठी एखादा देश त्यांच्या बरोबर व्यापार करू शकतो. दुसऱ्या देशाबरोबर चांगले संबंध राखायचे असतील तर व्यापाराच्या माध्यमातून ते करता येतं.
आता पाहूया आपण व्यापारातील वाहतुकीचे महत्त्व. वाहतुकीचं काय महत्त्व आहे व्यापारात? वाहतूक ही तृतीयक आर्थिक क्रिया असून ती व्यापार करण्यासाठी फार महत्त्वाची. व्यापार जर करायचा तर वाहतुकीच्या सुविधा पाहिजेत, म्हणून वाहतुकीचं फार महत्त्व आहे. जलवाहतूक, बंदर, हवाई वाहतुकीचे महत्त्व व्यापारामध्ये अनन्यसाधारण आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात तर जलवाहतूक आणि हवाई वाहतूक अतिशय महत्त्वाची आहे. आता तुम्हाला कृती दिलेली आहे, करून पहा. आकृती 6.3 ती पुढच्या पानावर आहे. आकृती 6.3 मध्ये सागर वाहतुकीद्वारे सन 1980 ते 2010 पर्यंत झालेला व्यापार दर्शवला आहे. या आलेखाचा वापर करून एक विवेचनात्मक टीप लिहा. म्हणजे त्याचं विवेचन करायचं त्या तक्त्यामध्ये. तक्त्यात काय सांगितलं आहे? 1980 ते 2010 पर्यंत जो झालेला व्यापार आहे सागरी मार्गाने, त्याची माहिती दिलेली आहे, त्याचं विवेचन करायचं आहे. आकृती क्रमांक 6.3 इथे काय काय दिलेलं आहे? साल दिलेलं आहे 1980, 1990, 2000 आणि 2010. आणि इथे खाली प्रमाण दिलेलं आहे 0% इथे रेषेवर, 10%, 20%, 30%, 40%, 50%, 60, 70, 80, 90, 100%. आणि रंगामध्ये दिलेले आहे निळ्या रंगामध्ये अटलांटिक महासागरामधला हा व्यापार आहे. नंतर फिक्का निळा रंग आहे पॅसिफिक महासागर, आकाशी हा पॅसिफिक महासागर. नंतर हा हिरवा पोपटी रंग आहे हिंदी महासागरामध्ये. नंतर हा पिवळा रंग आहे भूमध्य समुद्रामध्ये. आता यावरून काय लक्षात येते पहा बरं. 80 मध्ये अटलांटिक महासागरात व्यापार जास्त होता. नंतर 1990 मध्ये पॅसिफिक महासागरामध्ये जास्त होता. नंतर 2000ला आणखी वाढलेला आहे आणि 2010 मध्ये आणखी वाढलेला आहे. अटलांटिक महासागराचा व्यापार कमी कमी होत गेलेला आहे. आणि हे इथे काही फार थोडा फरक आहे, जास्त नाही आहे. मात्र भूमध्य समुद्रातला व्यापार मात्र समानच दिसतोय. पाहूया आता अधिक माहिती या तक्त्यावरून. आता आकृती 6.3 मध्ये सागर वाहतुकीद्वारे सन 1980 ते 2010 पर्यंत झालेला व्यापार दर्शवला आहे. या आलेखाचा वापर करून विवेचनात्मक टीप लिहा. उत्तर: जगातील आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि व्यापार हा अर्थातच अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर आणि भूमध्य समुद्र या जलमार्गानेच होतं. या 4च ठिकाणं आहेत महासागर, आंतरराष्ट्रीय वाहतूक, तिथून व्यापार होतो. मात्र 1980 ते 2010 या 30 वर्षातील कालखंडात या महासागराद्वारे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारात आणि त्याच्या प्रमाणात लक्षणीय बदल होताना दिसते. बदल आपण पाहिला. 1980च्या दशकात अटलांटिक महासागर हा जागतिक व्यापाराचा मुख्य जलमार्ग दिसून येतो आणि एकूण जागतिक व्यापारापैकी सुमारे 25% व्यापार अटलांटिक महासागरातून होताना दिसतो. मात्र आगामी 30 वर्षात यात हळूहळू बदल होऊन अटलांटिक महासागरातून होणाऱ्या व्यापाराचे प्रमाण कमी होत गेले आणि तेव्हाच पॅसिफिक महासागरावरून होणारा व्यापार आणि थोड्या प्रमाणात हिंदी महासागरावरून होणाऱ्या व्यापाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्या आकृतीत मी तुम्हाला आत्ताच सांगितले. यावरून असे म्हणता येईल की जागतिक व्यापाराचे केंद्र आता अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात हलले आहे. इथून जास्त व्यापार होतो म्हणून. याचा असाही अर्थ होतो की पॅसिफिक महासागरातील देश आता जागतिक व्यापारात अधिक योगदान देत आहेत. अर्थात यात विशेष आश्चर्यकारक असे काही नाही. भारत, चीन, जपान, हाँगकाँग, फिलिपिन्स, इंडोनेशिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया तसेच संयुक्त अमेरिका संस्थांचा पश्चिम किनारा, दक्षिण अमेरिका खंडातील चिली, पेरू हे सर्व देश आता आंतरराष्ट्रीय व्यापारात हिरिरीने भाग घेत असून त्याचाच परिणाम म्हणून जागतिक व्यापाराचे केंद्र महासागरात झालेले दिसते. म्हणून पॅसिफिक महासागर हे जागतिक व्यापाराचं केंद्र झालेलं आहे. आणखी एक कृती दिलेली आहे, शोधा पाहू. कुर्ग, युसमर्ग, सापुतारा, लाडघर, मरीना समुद्रकिनारा, इस्तंबूल, मिलान ही ठिकाणे कशासाठी प्रसिद्ध आहेत ते शोधा. या ठिकाणांचा मुख्य आर्थिक व्यवसाय कोणता? या ठिकाणांचे स्थान म्हणजे भौगोलिक स्थान आणि आर्थिक व्यवसायाचा संबंध आहे का ते शोधा. पाहूया आपण याची अधिक माहिती. उत्तर: वरील ठिकाणे जगाच्या नकाशा आराखड्यात दिली आहेत. त्यासाठी प्रश्न क्रमांक 4 मधील नकाशा पाहायचा. चौथा,
नकाशातील या ठिकाणांच्या स्थानाचा आणि आर्थिक व्यवसायांच्या संबंधाचा एक परिच्छेद पुढे दिला. आता काय माहिती आहे पाहू. कुर्ग, युसमर्ग, सापुतारा यांचे स्थान पर्वतीय असून उंच पर्वतीय स्थानं असून ती पर्यटन केंद्रे आहेत, थंड हवेची ठिकाणं. लाडघर व मरीना यांचे स्थान किनारी प्रदेशात असून ती देखील पर्यटन स्थळं आहेत. लाडघर आणि मरीना किनारपट्टीवर आहे, उंच ठिकाणं नाही आहेत ती. मिलान व इस्तंबूल ही प्रमुख व्यापारी व वाहतूक केंद्र आहे. व्यापाराची व वाहतुकीची केंद्र आहेत मिलान व इस्तंबूल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.